राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी देवेंद्र कोठे व सोलापूर महानगरपालिका माजी महापौर श्री कांचना यन्नम यांनी भवानीपेठ, गंजपेठ आदी भागात पद्मशाली बांधवांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार केला. प्रथमतः सर्वांना भगवान बाबा ऋषी महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी पद्मश्री पंच कमिटी पुणेचे सरपंच श्री तेंडुल काका, अध्यक्ष ज्ञानेश्वरजी उर्दू काका, गणेशजी शेरला, मनीष भैया साळुंके, महेशजी चन्मल, अंदेजी भैया, श्रीवरजी चिलका व आमचे जवळचे स्नेही व नातेवाईक श्री पंचांना व सोलापूर शहराच्या महापौर श्री कांचना यन्नम मॅडम, पुणे समाजात पद्मश्री समाजातील सर्व ज्येष्ठ मंडळी, व्यापारी, उद्योजक व माता भगिनींनो, आता चन्मल भाईंनी सांगितलं की आम्ही 2-3 दिवस अगोदर आपल्यापर्यंत पोहोचलो असतो की जास्त मोठ्या प्रमाणात संख्येने आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचता आलं असतं. परंतु काल दुपारी साधारणतः 12-12:30च्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा मला फोन आला. यावेळी तेलुगू समाज बांधवांची बैठक घेण्यात आली. यावेळी उद्योजक, पद्मशाली समाज उत्सव प्रमुख संजय मंचे, पद्मशाली पंच कमिटी भवानीपेठ सरपंच वसंतराव येमूल, ज्ञानेश्वर बोटू, महेश चन्मल, रमेश सरगम, राजेंद्र आडम, गणेश शिरला, माजी नगरसेवक मनीष साळुंखे, चंद्रकांत मंचे, रवींद्र शिरकुल, क्रांती खांडरे, अनुराधा मंचे, लक्ष्मी कोंढा तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.